शिकताना मुलाला मदत मिळावी म्हणून शिक्षक ज्या साधनाची मदत घेतात त्याला शैक्षणिक साधन असं म्हणतात. बालवाडीच्या वर्गापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व वर्गांसाठी साधन आवश्यक आहे. सहज उपलब्ध असणारं वर्तमानपत्र किंवा कोणतंही नियतकालिक हे सुद्धा प्रभावी शैक्षणिक साधन ठरू शकतं. बालवाडीच्या वर्गांमध्ये अक्षर ओळख करून दिली जाते. अक्षर ओळख म्हणजे अक्षराचं लेखन नाही हे आधी आपण लक्षात ठेवू. अक्षर लेखनाला सुरुवात पहिलीपासून होते. तर पहिलीच्या आधी मुलाला अक्षरांची ओळख करून दिली जाते. अशी ओळख करून देण्यासाठी अक्षराचं लिहिलेलं रूप मुलाच्या समोर असावं लागतं. उदाहरणार्थ, घरी एखादं वर्तमानपत्र येत असेल तर त्यावरची ठळक अक्षरं सहजच मुलाच्या ओळखीची होतात. लहान वयातल्या मुलांना ठळक आणि आकारानं थोडी मोठी अक्षरं दाखवायला हवीत. शिक्षिकेनं शाळेत जर स हे अक्षर शिकवलं असेल तर वर्तमानपत्रातलं स शोधून त्याला गोल करायला सांगणं अशी साधी कृती मुलांना देता येईल. यासाठी जुन्या रद्दीचा वापर केला तर प्रत्येक मुलाला स्वतंत्र कागदही देता येतो. अशीच कृती प्रत्येक अक्षरासाठी देता येते. पुढे जसजसं काना, मात्रा, उकार, वेलांटी यांची मुलाला ओळख करून दिली जाते, ती सर्व अक्षरं वर्तमानपत्रातून शोधण्याची कृती मुलाकडून करून घेता येईल. थोड्या पुढच्या टप्प्यावर मुलांना व्याकरण शिकवलं जातं. एखादी बातमी मुलासमोर ठेवून त्यातलं नाम शोध, विशेषण शोध, विरामचिन्ह शोध अशा कृती मुलांना सांगता येतील. मुलांना चांगलं वाचता यायला लागलं की त्यांच्यासाठी योग्य अशी बातमी निवडून यातलं तुला आवडलेलं वाक्य सांग इतकी साधी कृतीसुद्धा करून घेता येते. यामुळे मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या कृती त्यांना करायला मिळतात आणि मुलं आपोआप वाचू लागतात. वर्तमानपत्राचा वापर कल्पकतेनं प्रभावीपणे करून घेता येतो. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रात अनेक बातम्यांबरोबर फोटोही असतात. त्यातला फक्त फोटो मुलाला दिसेल अशी रचना करून त्या फोटोवरून स्वतःच्या भाषेत बातमी तयार करायला मुलाला सांगता येतं. त्याची बातमी लिहून झाली की मूळ बातमी त्याला दाखवायची. यातून निरीक्षण, विचार, लेखन अशी अनेक कौशल्य विकसित व्हायला चालना मिळते. भूकंप, महापूर अशा मोठ्या घटना घडून गेल्या की त्याचं सविस्तर वर्णन वर्तमानपत्रात छापून येतं. याची कात्रणं शिक्षकाला ते घटक शिकवताना उपयोगी ठरतात. यामुळे झालेलं नुकसान, त्याचा झालेला परिणाम मुलांना सहज समजतो. अशा प्रयत्नांनी मुलांचं शिकणं अधिक रंजक होतं आणि जीवनाला जोडलं जातं. नोबेल, ऑस्कर किंवा असे काही पुरस्कार जाहीर होतात तेव्हा वर्तमानपत्रात त्यांची तपशीलवार वर्णनं येतात. तेव्हा त्या विषयांची ओळख मुलांना वर्गातून अवश्य करून देता येते. कोणत्या देशात, कोणत्या क्षेत्रातल्या कामासाठी हा विशिष्ट पुरस्कार दिला गेलाय हे समजलं की भूगोल, विज्ञान, भाषा या विषयातले अनेक घटक त्या बातमीशी जोडले जातात. मुलांना करिअरच्या एकेका क्षेत्राशी आपोआप ओळख होते. लिहिणं, वाचणं, ओळखणं, शोधणं अशा कितीतरी कृती एका वर्तमानपत्राच्या मदतीनं मुलांना करता येतात. पुढे जाऊन सामाजिक भावनिक विकास ही मोठी उद्दिष्ट गाठण्यासाठी वर्तमानपत्र हे अल्पमौली आणि मौल्यवान साधन आहे.